नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा। पाणंद शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवा। पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील। जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याचा राहता येथे शुभारंभ। गाव ते जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवून शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी। कोणत्याही दबावाला बळी न पडता पाणंद व शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। राहता येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याचा दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार विठ्ठल लंघे पाटील, आमदार काशीनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, उपवन संरक्षक धर्मवीर साळ विठ्ठल, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब मस्के पाटील, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले, आज देशातील 80% जनतेला मोफत धान्य मिळत आहे। आयुष्मान भारत योजनेतून गरीब रुग्णांना 5 लाखापर्यंतची मोफत आरोग्य सेवा मिळत आहे। देशातील 25 कोटीपेक्षा जास्त जनता दारिद्र्य रेषेबाहेर आली आहे। मागील 10 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली कोणतीही योजना बंद झालेली नाही। विकसित भारताचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्ष कार्यातून पुढे नेले आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराचे सामर्थ्य जगासमोर दाखवून दिले। भारत आत्मनिर्भर असल्याचे प्रधानमंत्र्यांनी कामातून सिद्ध केले आहे। कृषी व औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत असून देशाची उत्पादक क्षमता वाढली आहे। पूर्वी चीन परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षक होता, परंतु आता गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत। जीएसटी धोरणात झालेल्या सुधारणा लोकांना दिलासा देणाऱ्या ठरल्या आहेत। सेवा पंधरवड्यात पाणंद रस्ते मोकळे करणे, विविध कागदपत्रांचे वाटप, घरकुल योजना राबवणे, वर्ग 2ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले। खासदार वाघचौरे म्हणाले, सेवा पंधरवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक व लाभार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल। घरकुलाची कामे मार्गी लागतील व पाणंद शिवरस्त्याचे प्रश्न सुटतील। जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया म्हणाले, सेवा पंधरवड्यात जिल्ह्यात 3 नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत। गाव नकाशावरील रस्त्यांना नंबर देणे, रस्त्याचे वाद मिटवणे व घरकुलासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे हे उपक्रम सुरू होतील। याशिवाय कुळ कायद्यातील वर्ग 2 मधील जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया राबवली जाईल। डॉक्टर सुजय विखे पाटील, अण्णासाहेब मस्के पाटील व अनिल मोहिते यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविकात अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोडेकर यांनी सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली। या कार्यक्रमात महसूल व विविध शासकीय विभागातील लाभार्थ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात लाभांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। यात पुनर्वसन, भोगवटदारांच्या वर्ग 2 जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, पुरवठा विभाग योजना, जिवंत सातबारा, गाव नमुना FF वाटप करणे, सामोपचाराने बांधावरील रस्ते मोकळे करणे, आरोग्य विभागाचे आयुष्मान भारत कार्ड वाटप, राहता नगर परिषद घरकुल योजना, बांधकाम कामगार कल्याण मंडळ गृहोपयोगी संचाचे वाटप, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजना, कृषी विभाग योजना, भूमी अभिलेख विभाग नकाशा वाटप तसेच तहसील कार्यालय अकोले व संगमनेरच्या योजनांचा समावेश होता। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।